चला तर मग आज आपण बघणार आहे अगदी झटपट होणारे आणि पौष्टिक असे मसूर डाळीचे आयते किंवा घावणे किंवा तुम्ही त्याला डोसेही म्हणू शकता। त्यासाठी आपण एक वाटी मसूर डाळ पाण्याने स्वच्छ धुवून 1 ते 2 घंट्यासाठी भिजत घातली होती। भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। त्यामध्ये टाकणार आहे आपण 4 ते 5 लाल तिखट मिरच्या, लसूण, टोमॅटोचे काप, जिरं, धनापूड, चवीनुसार मीठ, सोबतच टाकणार आहे आपण अर्धी वाटीच्या वरती तांदळाचं पीठ। टोमॅटोमुळे मस्तपैकी याला टेस्ट येते बघा आणि मिरचीमध्ये तिखट होते छान असं। सोबतच टाकणार थोडंसं पाणी, छान असं आपण त्याचं बॅटर एक तयार करून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने अगदी सोपी अशी रेसिपी, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। याला फर्मेंटेशनची पण आवश्यकता नाही आहे बघा। थोडंसं पाणी टाकून याला मस्तपैकी आपण फेटून घेणार आहे। अशा पद्धतीने आवश्यक तशी कन्सिस्टन्सी तुम्ही करून घ्या बघा। आता यामध्ये टाकणार आहे आपण तीळ। तीळ हे ऑप्शनल आहे, पण टेस्टला खूप चांगले लागते, सोबतच ती खूप हेल्दी आहे, तर तुम्ही तीळ स्किप करू नका बघा। आणि त्याला मिक्स करून घ्या छानपैकी। तवा मी गरम करायला ठेवला होता, त्याला थोडंसं तेलाने मी ग्रीस करून घेणार आहे आणि त्यावर मस्तपैकी आयता टाकून घेणार आहे बघा। पळीमध्ये थोडं थोडं आपल्याला बॅटर घेऊन छान असा आपल्याला आयता करून घ्यायचा आहे बघा। मस्त रेसिपी होते, टेस्टला खूप छान लागते, एकदम खमंग असं लागते बघा। आणि त्यावर टाकणार आहे आपण बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडं थोडं तेल टाकून मस्तपैकी आपण हे आयता दोन्ही साईडने मस्त कलर चेंज होईपर्यंत छान असं भाजून घेणार आहे बघा। मसूर डाळ भिजायला काही वेळ लागत नाही, 1 ते 2 घंट्यामध्ये छान मसूर डाळ आपली भाजला जाते ना। आपण त्याला झटपट असं करू शकतो बघा, काही वेळ लागत नाही। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मसूर डाळ खायला पण खूप टेस्टी, तेवढीच ती खूप जास्त पौष्टिक पण आहे बघा। मसूर डाळीचं वरण तुम्ही खाल्लं असेल, राईसबरोबर खाल्लं असेल, तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे बघा। मस्त आपल्याला दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे बघा। किती छान असा कलर आलेला आहे आपल्या आयत्याला। आता आपण याला छानपैकी खाली उतरून घेणार आहे। आपल्या आवडत्या चटणीबरोबर आपल्याला सर्व करायचा आहे गरमागरम डोसे बघा। छान आपला डोसा झालेला आहे। अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे डोसे पण करून घेतलेले आहे बघा। मी शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर छान सर्व करू शकता बघा। छान आपला गरमागरम डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत आणि हेल्दी रेसिपींसोबत। बाय बाय।